ऐका बंद हे पिलू ऐका माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझं म्हणणं आहे या बघ नाही नाही आई वडील असतात. माझं मी म्हणते की जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. आई वडीलच म्हणजे आपलं देवधर्म. माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझ्या माय मावल्यांनो, देव कुठेच नाही. देव म्हणजे आपल्या माय बापामध्ये, सासू सासऱ्यामध्येच देव आहे. म्हणून हे शेवटचं गीत तुम्हाला ऐकवतो. आणि ते शेवटच्या घडीला ज्याने लहानपणापासून राग राबून कष्ट केले आणि शेवटच्या घडी त्याला अंत आपल्या झुंजत होता, काळासह झुंजत होता, तेव्हा आपल्या मुलासमोर उभे राहिले. सारे मुलं समोर आहेत, मुली समोर आहे आणि ते आई वडील आपल्या मुलांना काय म्हणते ऐका, लक्ष देऊ. मैंने देखा है ये हदीसों में, जिसका जी चाहे कर ले अंदाजा. मैंने देखा है ये हदीसों में, जिसका जी चाहे कर ले अंदाजा. प्यार से माँ और बाप को देखो, माँ है जन्नत तो बाप है दरवाजा. तो कहना है टूटले सारे रिश्ते नाते नाते. सुकून शांति के साथ सुनेगा. माझ्या बंधू आणि भगिनींनो, वा वा, टाळ्या वाजवा जरा, टाळ्या वाजवा. कलाकार म्हणजे तुमच्यापासून कलाकार तयार होते.
आता सुबेरे का आपल्याला कंजूसी मत कर हा हा अच्छा करतो बेटा. हॅलो 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 हॅलो. टूटले सारे रिश्ते नाते, टूटले सारे रिश्ते नाते, टूटली नाती गो, टूटले सारे रिश्ते नाते, टूटली नाती गो, टूटले सारे रिश्ते नाते, टूटले नाती गो, टूटले सारे रिश्ते नाते, टूटले नाती गो. त्यारे माझ्या लेकरांनो, त्यारे माझ्या लेकरांनो, मोठ मोठ माती. त्यारे माझ्या लेकरांनो, मोठ मोठ माती. त्यारे माझ्या लेकरांनो, मोठ मोठ माती. ते आई वडील शेवटच्या घडीला आपल्या लेकरांना माफी मागते की बाबा रे तुमचे पालन पोषण करताना माझ्याकडून काही चुका झाल्या असेल तर मला माफ करा आणि मला शेवटचा म्हणजे मला मुठमुठ माफी देऊन मला तुम्ही संपून टाका म्हणजे मला माझा शेवटचा निरोप घ्या असा तर मायबाप म्हणतात कसे. माझ्या लेकरांनो, मोठ माती. त्यारे माझ्या लेकरांनो, ऐका वडील आपल्या मुलांना म्हणते बाबा रे हे काळ्यामध्ये जीव निघत नाही पण काळ न्यायला आला तर मला जावंच लागतंय. काय म्हणते का सोडून चाललो मी, सोडून चाललो मी, सोडून चाललो मी, सारी मोह माया, सारी मोह माया, सारी मोह माया, सोडून चाललो मी, सारी मोह माया, सोडून चाललो सारी मोह माया. इच्छा होत नाही माझी, इच्छा होत नाही माझी, सोडण्यास काय. इच्छा होत नाही माझी, सोडण्यास काय. इच्छा होत नाही माझी, सोडण्यास काय. जात आली आता, जात आली आता जीवनाच्या ज्योती, जात आली आता जीवनाच्या ज्योती. त्यारे माझ्या मोठ माती. त्यारे माझ्या लेकरांनो, मोठ मोठ माती. त्यारे माझ्या लेकरांनो, मोठ मोठ माती. त्यारे माझ्या लेकरांनो, मोठ मोठ माती. आमचे दादा महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक विकासजी राजा ज्यांनी विकास राजा विकासचा विकास कसा झाला ज्यांच्यामुळे की त्यांचे पिताजी यांचा आशीर्वाद माय बापाच्या आशीर्वादामुळे
विकास आज विकासचा विकास राजा झाला. यांच्या पिताजीकडून मला ह्या गीतावरती 100 रुपये मिळाले आहेत. बहुत बहुत धन्यवाद. आणि काय म्हणते ऐका, त्याची किंमत कमी होत नाही. मायबाप असून आपल्या लेकराला माफी मागत आहे शेवटच्या घडीला. कसे गरिबीचा संसार, गरिबीचा संसार, गरिबीचा संसार, सुख नाही दिले. 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 लहानाचे मोठे केले, लहानाचे मोठे केले, माझे चिले पी. लहानाचे मोठे केले, माझे चिले पी. लहानाचे मोठे केले, माझे चिले पी. रंगत दादाची अरे बापरे, वा 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 वा. ताई यांच्याकडून मला काही या गीतावरती काही रुपये मिळाले आहेत. माझ्यासाठी बहुत बहुत धन्यवाद. माझ्या माय मावल्या उठून आल्या. हा बस लढतो मी लढतो, ढाढ्या लढतो या गाड्यावरती आई. आणि माझा असाच गरिबीचा संसार होता माझ्या माय मावल्यानो. माझी आई जेव्हा मी लहान असताना, माझी आई लहान असताना चिमणी सारखी याच्या घरून त्याच्या घरून ज्वारी बाजरा आणायची, कण्या भांडायची. आमच्या दुष्काळ पडला होता, खायला मिळत नव्हतं, भाजीची पिढी आणत होती. ती माझी आई याच्याकडून त्याच्याकडून चिमणी सारखे दाणे आणायची आणि आमच्या तोंडामध्ये टाकायची आपल्या चोचीनं. आणि तेव्हा म्हणायची माझी आई, बेटा नो मी तुम्हाला काही देऊ शिकले नाही रे. लहानाचे मोठे केले, माझे चिले पी. सुख नाही दिले. गरिबीचा संसार, सुख नाही दिले. गरिबीचा संसार, सुख नाही दिले. लहानाचे मोठे माझे चिले पी. लहानाचे मोठे माझे चिले पी. लहानाचे मोठे काय म्हणते, लहानाचे मोठे केले माझे चिले पिले. माझ्या मुलांनो, माझ्या बाळांनो, माझ्या लेकरांनो, अरे मी तुम्हाला कसं जागवलं, कसं जगवलं हे माझं मला माहित रे. पण माझी शेवटची वेळ आहे. या शेवटच्या वेळेला कसा, शेवटचं पाजा पाणी, शेवटचं पाजा पाणी, जीव मिळे शांती. शेवटचं पाजा पाणी, जीव मिळे शांती. शेवटचं पाजा पाणी, जीव मिळे शांती. त्यावेळी माझ्या लेकरा मोठं मोठं वादी, त्याला माझ्या लेकरानो. मोठं मोठं वादी, त्याला माझ्या लेकरानो.
केस लयच बारीक केले ना, ओळखलं नाही मी. केस बारीक केल्यामुळे नाही का. आमचे दादा फार सुंदर गातात. महेश मुंजी यांच्याकडून काही रुपयाचा मला दान मिळालाय. बंधू धन्यवाद. माझ्या मायमावल्यानो, माझ्या बंधूनो, जो मरणारा व्यक्ती आहे तो कुणाचा बाळ असेल, कोणाचा पती असेल, कोणाचा भाऊ असेल, नाही का. तो भाऊ असेल तर तिच्यासाठी म्हणते, पती असेल तिच्यासाठी म्हणते, आणि पत्नी असेल तिच्यासाठी म्हणते. काय म्हणते का, आई असेल तर तिच्या, आई असेल तर तिच्या पोटचा गोडा, 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 पत्नीचा हो तो मी, पत्नीचा हो तो मी, कुंकवाचा टिळा, पत्नीचा हो तो मी, कुंकवाचा टिळा, पत्नीचा हो तो मी, कुंकवाचा टिळा, पत्नीचा हो तो मी, कुंकवाचा टिळा. माझ्या बाबाने, मी चाललो आता सोडून तुम्हाला. आजपर्यंत मी ह्या घराचा तुमची जिम्मेदारी घेतली. आता ह्या संसाराचा दोर आहे तुमच्या हातामध्ये घ्या, आणि हा संसार तुम्ही चालवा. आपल्या मुलाबाळाला ते म्हणते काय, संसाराचा डोर घ्या रे, संसाराचा डोर घ्या रे, तुमच्या हाती, संसाराचा डोर घ्या रे तुमच्या हाती, संसाराचा डोर घ्या रे तुमच्या हाती. माझ्या लेकरा मोठं मोठं माती, चार माझ्या लेकरांनो मोठं मोठं माती, चार माझ्या लेकरांनो मोठं मोठं माती, चार माझ्या लेकरांनो मोठं मोठं माती. माझ्या मित्रांनो, माझ्या भावांनो, जो मरणारा व्यक्ती शेवटची घडीला अन्याशी झूम देत आहे, मग माहिती पडते गावामध्ये की फलाना मेश्राम तू शेवटच्या घडीला आहे, तर गावातले लोक सगळे भेटायला जातात. आणि भेटायला जाण्याच्या नंतर असे लाईन उभे राहतात. तेव्हा ते एक नजर फिरून बघतात आणि म्हणतात काय, आपल्या मित्र मंडळीला काय म्हणतात. डोळ्यात अश्रू येते हो, पण गाणं होत नाही. पण काय, मागतो मी माफी, मागतो मी माफी, साऱ्यांना मिळून, 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 शेवटच बोलून घ्या रे, शेवट
चारचे लेकरं अनाथ आश्रम मध्ये मिळून टाकते रे माय बापाले. एक माय बाप चार लेकराचं पालन पोषण करते, पण चार मुलं त्या दोन मायबापाचं पालन पोषण करू शकत नाही. कोणी लातीनं मारतात, कोणी अनाथ आश्रम मध्ये मिळून टाकतात. म्हणून ह्या शेवटच्या कडव्याला हे गाणं मी लिहिलं जेव्हा माझी आई मरण पावते आणि त्या मरण्याच्या वेळेला मी नसते, तर मी प्रोग्रामामध्ये असते. प्रोग्राम आमच्या कव्वाल लोकांची, गायकांची जिंदगी अशी आहे, घरी कोणी पडून राहिलं तरी आम्हाला त्याचा चेहरा पाहायला भेटत नाही. काय म्हणते दुसऱ्या दिवशी मिळते. मग ऐका शेवटच्या कार्यामध्ये मी काय म्हणते. जगी असो प्रीती. माझे बंधू माझ्यासोबत जो गांजे वाजवतात त्यांनी मला काही रुपये देऊन नवाजलाय. मला फार खुशी होते. माझे मित्रमंडळी, माझे वादक मला पैसे देते, मन भरून येते. कसे लता किरणच येते मन लय भरून. लता किरणच येते मन लय भरून. लता किरणच येते मन लय भरून. जनी मासया कर, जनी मासया कर येते मरा. जन्मास आलं तर मरण आहे, हेही सत्य आहे. काही माझं माझं हे माझं ते माझं, बंगला माझा, गाडी माझं, भाऊ माझं, काही साथमध्ये येत नाही. फक्त काय, माणूस एकटाच जाते एकटाच येते. म्हणायचं काय, शनी मास तर येते मरण. असो
माफ करा मला गाता गाता